नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं के टॉप एज्युकेशन या चॅनलवरती। आमचे सगळे शिष्यवृत्तीची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यासाठी बुद्धिमत्तेचा स्वाध्याय 1.1 पासून आपली सुरुवात झालेली आहे। तर बघा काय प्रश्न आहे आपल्या मार्गदर्शिकेतला। पहिला प्रश्न आहे, शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात, असं वाक्य दिलेलं आहे। आणि आपल्याला विचारला काय प्रश्न, तर वरील वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती। जोडाक्षरी शब्दांची संख्या आपल्याला विचारलेली आहे। बघा शिष्यवृत्ती सोबतच आपल्याला अवांतर ज्ञान सुद्धा मिळणं गरजेचं आहे। या वाक्यामध्ये कर्मवीर म्हणजे कोण, तर कर्मवीर भाऊराव पाटील। शिष्यवृत्तीपर्यंत मर्यादित राहू नका, शिष्यवृत्तीच्या पुढे जाऊन आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे आणि ते आपल्या के टॉप एज्युकेशन या चॅनलवरून नक्कीच मिळत असतं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा यात आपल्याला जोडाक्षरी शब्दांची संख्या शोधायची आहे। बघा बरं, शैक्षणिक। बघा शैक्षणिक हा शब्द जो आहे, बऱ्याच विद्यार्थी बालमित्रांना वाटत असतं की सर यामध्ये एकही जोडाक्षर नाही, उदाहरणार्थ क्य क्ष अशा प्रकारची अक्षरं असली तर आम्ही यांना जोडाक्षर संबोधत असतो किंवा आम्हाला असं वाटतं की ही जोडाक्षर आहेत, सर यामध्ये एकही जोडाक्षर नाही। पण विद्यार्थी बालमित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, आपल्या वर्णमालेमध्ये म्हणजे अ पासून ज्ञ पर्यंत जी काही वर्णमाला आहे, जे काही वर्ण आहेत, या वर्णांमध्ये क्ष हे अक्षर सुद्धा जोडाक्षर आहे। बरोबर, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे शैक्षणिक हा शब्द जोडाक्षर आहे। पहिला शब्द शैक्षणिक, यात तुम्हाला या प्रकारचं जरी जोडाक्षर दिसत नसलं तरी क्ष हे अक्षर मुळातच काय आहे, तर जोडाक्षर आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर क्षेत्रातील, इथे पुन्हा एकदा क्ष आलेला आहे, त्र आलेला आहे, हे जोडाक्षर युक्त वर्ण आहेत, हे लक्षात ठेवा। दुसरा शब्द सुद्धा काय आहे, जोडाक्षर युक्त शब्द आहे। त्यानंतर हे शब्द तुम्हाला माहीतच आहे, नाचा, हे जोडाक्षर युक्त शब्द आहेतच, म्हणजे जोडाक्षर युक्त ही अक्षर आहेत। त्यावेळेला तिसरा सुद्धा अण्णांचा तिसरा शब्द बनलेला आहे, उत्तुंग। हे शब्द तुम्हाला ओळखता येतातच 5 नंबरचा कार्यामुळे। त्यांना हा सुद्धा एक शब्द जोडाक्षर युक्त शब्द आहे। सर्वजण हा सुद्धा जोडाक्षर युक्त शब्द आहे। कर्मवीर हा सुद्धा जोडाक्षर युक्त शब्द आहे। यामध्ये सर्व, यामध्ये काय आहे, अर्धा र आणि व एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत दोन्ही वर्ण, म्हणून जोडाक्षर आहे। जसा इतर र आहे तसा इतर म आहे, म्हणून बघा बरं किती जोडाक्षरयुक्त शब्द मिळाले आपल्याला, 9 जोडाक्षरयुक्त शब्द मिळालेले आहेत, एकूण 9। पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे। व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। बघा म्हटलं ना तुम्हाला शिष्यवृत्ती सोबतच ज्ञान सुद्धा मिळणार आहे। काहीतरी आठवलं असेल ते चित्र बघितलं, इकडे चित्र बघितलं असेल कावळ्याचं, आणि मुलांच्या डोक्यामध्ये निश्चितच काहीतरी चांगल्या गोष्टी, एखादी चांगली गोष्ट आठवली असेल। बघा इथे काय म्हटलेलं आहे, जननी ही गरज शोधाची आहे। बघा असं एक छोटंसं वाक्य दिलेलं आहे, पण ते अर्थपूर्ण नाही। बरोबर, या शब्दांपासून, म्हणजे इथं शब्द दिलेले आहेत, या शब्दांपासून एक म्हण तयार करा। एक काय तयार करा, म्हण तयार करा। म्हणी मुलांना खूप आवडतात, म्हणी मुलांनाच नाही तर मुलांना, प्रौढांना आणि वृद्धांना सुद्धा आवडतात, कारण आपल्या बोली भाषेमध्ये आपण म्हणींचा खूप वापर करत असतो आणि त्यामुळे भाषा अलंकारिक बनत असते। बघा या म्हणीतील समक्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा। या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे। बघा एवढा सगळा हा प्रश्न आहे, पण प्रश्न व्यवस्थित समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे। इथे आपल्याला जननी ही गरज शोधाची आहे या शब्दापासून एक म्हण तयार करायची आहे, आणि पटकन मुलांची म्हण आमच्या तयार सुद्धा झाली असेल मनातल्या मनामध्ये, हो की नाही बरं बालमित्रांनो। काय आहे तर गरज ही शोधाचीच जननी आहे, ही म्हण तुम्हाला माहितीच आहे। गरज ही शोधाची जननी आहे।
जननी आहे. या प्रकारची एक म्हण तुमच्या कधीतरी वाचनात आली असेल आणि जरी आली नसली तरी सुद्धा ह्या कावळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कावळ्याला तहान लागल्याच्या नंतर कावळ्याने काहीतरी काय केली, एक युक्ती शोधलेली आहे. कारण त्याची गरज होती तहान भागवणे आणि त्यामुळे त्यानं शोध लावला की दगड जमा करायचे, एका भांड्यामध्ये टाकायचे आणि पाणी वर आलं की ते प्यायचं. अशा प्रकारची एक म्हण आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये आहे, गरज ही शोधाची जननी आहे. आता आपली म्हण तयार झाली म्हणजे इथपर्यंत आपण आलेलो आहोत, प्रश्नाच्या इथपर्यंत आलेलो आहोत. त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे, या म्हणीतील समक्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा. आता समक्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे म्हणजे काय, तर बघा बरं, यामध्ये ग हे अक्षर 1 नंबरला आहे, र हे 2 नंबरला आहे. म्हणजे आपल्याला याप्रमाणे समस्थानावरची अक्षरं घ्यायची आहेत. पहिलं 2 नंबर, त्यानंतर 4 नंबर, त्यानंतर 6 नंबर, त्यानंतर 8 नंबरवरचं अक्षर, त्यानंतर 10 नंबरवरचं अक्षर आणि आपल्याला 12व्या नंबरचं अक्षर. ही जी अक्षरं आहेत ही अक्षरं क्रमाने मांडायची आहेत. पहिलं अक्षर आहे र, नंतर ही, नंतर धा, त्यानंतर ज, त्यानंतर नी आणि त्यानंतर ही. ही समक्रमांकावरची अक्षरे आहेत. आता यानंतर काय म्हटलेलं आहे, क्रमाने आपण मांडली. यानंतर काय करायचं आहे, उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे, तर उजवीकडून तिसऱ्या स्थानावरचं अक्षर कोणतं आहे बघा बरं. उजवीकडून तिसऱ्या स्थानावर बघा 1 2 3 ज. ज हे अक्षर कुठे आहे, उजवीकडून तिसऱ्या स्थानावरचं अक्षर आहे. येतंय लक्षात. बघा या पद्धतीने आपल्याला प्रश्न समजावून घेतल्याच्या नंतरच प्रश्न सोडवता येतो. येतंय लक्षात. सम अंक तुम्हाला माहिती आहेत 2 4 6 8 10 आणि 12, ओके नाही. तर या पद्धतीने आपल्याला काही प्रश्न सोडवावे लागतात. पुढे जाऊयात आपण. बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, कैलासवासी, कार्यक्षम, किंबहुना, कुंकू, कौल असे काही शब्द दिलेले आहेत. हे शब्द अकार विल्हे क्रमानुसार मांडल्यास क्रमवार चौथा शब्द कोणता असेल. आकार विल्हे म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये आपल्याला अल्फाबेटिकली हे माहिती असतं, मराठीमध्ये त्यांनाच आकार विल्हे वर्णक्रमानुसार असं म्हटलं जातं. तर बघा म्हणजेच आपल्याला बाराखडी माहिती आहे, क का की की कु कु याप्रमाणे कहापर्यंत हे आपल्याला माहिती आहे. बर आपण काय करूयात, हे जे शब्द आहेत हे आपण काय करणार आहोत की आकार विल्हे क्रमानुसार मांडणार आहोत. पहिलं काय येईल बरं यामध्ये, का हे पहिलं येईल की नाही, का हे पहिलं येईल म्हणजे पहिला शब्द कोणता येईल, तर पहिला शब्द येईल सर आमचा कार्यक्षम. कार्यक्षम हा आमचा पहिला शब्द येईल, म्हणजे कार्यक्षम हे आमचं काम झालेलं आहे. त्यानंतर कोणता शब्द येईल, किंबहुना. कोणता शब्द येईल यानंतर, किंबहुना. किंबहुना हा शब्द त्यानंतर येईल. त्यानंतर काय येईल बरं, कु येईल की कै येईल, तर बघा कु येणार आहे, कुंकू. कुंकू हा शब्द येणार आहे, हाही शब्द आमचा झाला. त्यानंतर कैलासवासी, कोणता शब्द येणार आहे, कैलासवासी. अशा प्रकारचे शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचे असतात. कैलासवासी, कैलासवासी नंतर शेवटचा शब्द कोणता राहिलेला आहे आपला, कौल राहिलेला आहे, तर तो कौल सुद्धा आपण लिहिलेला आहे. तर बघा बरं यानुसार चौथा शब्द कोणता येईल, बघा चौथा शब्द, पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द आणि चौथा शब्द कोणता आला बरं, कैलासवासी. म्हणून कैलासवासी पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. आकार विल्हे म्हणजे काय हे तुम्हाला निश्चितच आता कळालं असेल. चला पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. बघा बरं, तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटाघटा पिऊन त्याने आपली तहान भूक मिटवली. या वाक्यात म्हणजे असं एक वाक्य दिलेलं आहे, तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटाघटा पिऊन
त्याने आपली तहान भूक मिटवली या वाक्यात एकाच शब्दाची काय म्हटलेलं आहे, काळजीपूर्वक ऐका. हे जे वाक्य आहे या वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेले किती शब्द आहेत? एकच शब्द पुन्हा पुन्हा आला असं किती वेळा झालेला आहे? बघा, बऱ्याच वेळाला वाटतं की तुटक्या फुटक्या, पण शब्दाची पुनरावृत्ती नाही बरं ही. तू फू माठातील त्यामध्ये नाही, उरले सुरले ऊसू नाही, वेगळं आहे. बघा, घटा घटा सारखा आहे की नाही? पिऊन त्याने आपली तहानभूक मिटवली, तर एकच शब्द असा आहे घटा घटा. बघा बरं, शब्दांची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तोच शब्द आलेला आहे, जसा आहे तसाच. म्हणून एकच असा शब्द आहे की त्याची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. चला, आकर्षक सप्तरंगी इंद्रधनूंचे निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुष्यंताचे मन अस्थिर मन सुखावले. या वाक्यातील विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला विशेषण आणि नाम हे शोधायचे आहेत. नाम किती आणि विशेषण किती? तर बघूयात आपण नाम कोणते आहेत आणि विशेषण कोणते आहेत. बघा, विशेषण म्हणजे नामाची अधिक माहिती सांगणारा शब्द, नामाबद्दल विशेष काहीतरी माहिती सांगणारा शब्द, त्याला आपण काय म्हणत असतो, विशेषण म्हणत असतो. यामध्ये आकर्षक हा जो शब्द आहे काय आहे, आकर्षक. आकर्षक देखावा असं आपण म्हणतो की नाही, तर आकर्षक हे विशेषण आहे. आकर्षक काय आहे, विशेषण. सप्तरंगी काय आहे, विशेषण आहे. सप्तरंगी विशेषण आहे. इंद्रधनु कसा, सप्तरंगी आहे. पण इंद्रधनु काय, तर नाम. इंद्रधनु हे काय आहे बरं बेटा, नाम आहे इंद्रधनु. त्यानंतर हे नाम झालेलं आहे, नाम. त्यानंतर निळसर. निळसर बघा, पाणी कसं आहे, तर निळसर आहे. निळसर विशेषण. निळसर कसं आहे, निळसर आहे. पाणी काय आहे, नाम आहे. असं ओळखता आले पाहिजे, नाम विशेषण. दृश्य कसं, विलोभनीय दृश्य किंवा प्रतिबिंब. विलोभनीय. विलोभनीय काय आहे, विशेषण आहे. देन प्रतिबिंब काय आहे, नाम आहे. प्रतिबिंब हे नाम आहे. या पद्धतीने समजून घ्या, कारण असेच्या असे प्रश्न जरी नाही आले तरी विशेषण नाम आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. प्रतिबिंब. दुष्यंताचे. दुष्यंत काय आहे, नाम आहे. दुष्यंत. दुष्यंत हे सुद्धा नाम आहे. अस्थिर मन कसं, तर अस्थिर आहे, विशेषण आहे ते. आणि मन हे काय आहे, नाम आहे. बघा किती नामं झाली, किती विशेषणं झाली. तर 1 2 3 4 5 नामं, 1 2 3 4 5 विशेषण. म्हणजे या वाक्यामध्ये नामांची संख्या आणि विशेषणांची संख्या ही कशी आहे, तर समसमान आहे. जेवढी नामं आहेत तेवढीच विशेषणे आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधल्या विविध नाना कळा. या ओळीतील नाना हा शब्द कोणता अर्थ दर्शवितो? बऱ्याच वेळेला आपण आपले वडील असतील त्यांना नाना म्हणतो, आजोबा असतील त्यांना नाना म्हणतो, पण मात्र इथे एक वाक्य दिलेलं आहे. या वाक्यामध्ये नाना या शब्दाचा अर्थ काय होईल असं विचारलेलं आहे. तर नाना म्हणजे वडील. आपल्या वडिलांना जरी आपण नाना म्हणत असलो तरी या वाक्यामधला नाना काय आहे हे बघा. आजोबांना तुम्ही जरी नाना म्हणत असाल तरी या वाक्यामध्ये विविध नाना कळा. नाना म्हणजे वेगवेगळ्या, विविध या अर्थाने हा शब्द इथे वापरला गेलेला आहे. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. येते लक्षात? व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. बघा पुढचा 7वा प्रश्न असा आहे. बघा, न अकार्थ र यावरून आपल्याला काहीच अर्थबोध होत नाही बरं हे वाचताना, म्हणून पुढे वाचायचं. या अक्षर समूहापासून
अर्थपूर्ण शब्द तयार करा. म्हणजे यापासून आपल्याला काय करायचं आहे, काहीतरी अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आणि तयार होणाऱ्या शब्दाच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे. पहिलं काम आपलं काय आहे, तर या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणं हे पहिलं काम आहे आपलं. यापासून काय शब्द तयार होईल, तर अर्थ. बघा बरं, अर्थ, अर्थ, कारण, अर्थ, कारण हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. या शब्दापासून अर्थ, कारण, अर्थकारण हा शब्द तयार झाला. पहिलं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, हा शब्द तयार झाला तर मध्यभागी असलेल्या अक्षराच्या, मध्यभागी कोण आहे, का आहे, कारण याच्या डाव्या बाजूला 2 अक्षर आहेत, काच्या डाव्या उजव्या बाजूला 2 अक्षर आहेत. मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगतच डावीकडे, लगतच डावीकडे, डावी बाजू कोणती, ही कोणतं अक्षर आहे, थ आहे. कोणते अक्षर आहे, थ आहे. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. या पद्धतीने आपल्याला बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवावे लागत असतात. चला पुढचा प्रश्न बघा. असे जे शब्द आहेत ना, हे आपल्याला माहिती पाहिजे. बघा बेटा, खेळ शब्दांचा अर्थपूर्ण शब्द बनवा. थोडंसं आता खेळूयात आपण शब्दांसोबत. बघा बरं, इथे काही अक्षरं दिलेली आहेत. काय आहे, सतरक. सतरक पासून काय तयार होऊ शकतं, तर थोडासा विचार करायचा की कोणतं अक्षर मी पहिलं घेऊ. बघा बरं, क पहिलं घेतलं तर क स र त बनला शब्द. क स र त अर्थपूर्ण शब्द आहे हा. कसरत, हो की नाही, कसरत करणे. त्यानंतर क र क्ष ता न काय होऊ शकतं. बघा, थोडासा विचार करायचा. यामध्ये रक्ष दिसतंय म्हणजे रक्षण होऊ शकतं. रक्षण हे झालं, रचं काम झालं, क्षचं झालं, नचं झालं. मग करता, रक्षण करता बनला की नाही अर्थपूर्ण शब्द. या पद्धतीने अर्थपूर्ण शब्द बनले पाहिजेत. त्यानंतर रानपुतिरू म्हणजे काय तयार होऊ शकतं, पुनरावृत्ती. बघा, पुनरावृत्ती. अशा प्रकारे अर्थपूर्ण शब्द बनवण्याचा आपला सराव होणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे शब्द आपल्याला परीक्षेला कामाला येतात. बघा बरं, हा शब्द बनवून बघा, बनवून बघा. थोडासा कमेंटमध्ये पटकन सांगा बरं हा शब्द. काय बनेल, सोपा सोपा होता. महासागर उलटाच करायचा होता. महासागर, हो की नाही. त्यानंतर वपत तीन पा काय होईल बरं हे सगळं. बघा, थोडासा विचार करा काय येऊ शकतं. प ती पती, त पतीत. बघूया, प ती त, पचं काम झालं, तीचं काम झालं, तचं काम झालं. पावन, पतित पावन. यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहिजे शब्दांचा साठा. म्हणून जास्तीत जास्त शब्दांचं वाचन करा. या प्रकारे शब्द तुम्हाला निश्चितच बनवता येऊ शकतात. पुढे जाऊयात आपण. बघा, आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. काय आहे हा प्रश्न, थोडासा पेन चेंज करून घेतो म्हणजे तुम्हाला सुद्धा दिसायला क्लिअर कट दिसेल. बघा काय म्हटलेलं आहे, कानामध्ये वारे भरून येणारे, फिर धरी फिरे रानमाळ, मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. काय आठवलं, ओढाळ वासरू, हो की नाही. आपली कविता आहे आणि ओढाळ वासरू ही कविता तुम्ही शाळेमध्ये निश्चितच म्हटलेली असेल. आणि त्यावर आता प्रश्न काय विचारला ते बघा. वरील ओळीमध्ये र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत. बघा, आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आली आहेत. र किती वेळा आला प्रथम हे शोधू. बघा, कानामध्ये यामध्ये र नाहीये. इथे 1 वेळा, इथे 2 वेळा, इथे 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा,
6 वेळा, 7 वेळा, यामध्ये र आहे का कुठे? 7 वेळा र आलेला आहे. किती वेळा आलेला आहे? 7 वेळा र आलेला आहे. आता आपल्याला काय शोधायचं? फ किती वेळा आलेला आहे ते शोधायचं आहे. बघा हे थोडंसं पुसून ठेवतो कारण आता र 7 वेळा आला हे आपल्याला माहिती झालं. आता आपल्याला शोधायचं आहे फ. फ बघूयात बरं. कानामध्ये नाही, यामध्ये फ कुठे आहे का? फे, इथे 1 वेळा सापडला फे. त्यानंतर फी 2 वेळा सापडलेला आहे. त्यानंतर मोकाट, मोकाट, अफाट बघा 3 वेळा, अफाट 4 वेळा, वाटेल ती वाट धावू लागे, म्हणजे फ किती वेळा सापडला? 4 वेळा सापडला. प्रश्न हाच तर विचारला होता आपल्याला. र आणि फ ही अनुक्रमे, अनुक्रमे म्हटलेलं आहे बरोबर. म्हणजे सुरुवातीला रच शोधायचा. र 7 वेळा, 7 वेळा कुठे आहे? 7 वेळा र आणि 4 वेळा फ. पर्याय क्रमांक 3. बघा 4 वेळा, 7 वेळा असेही पर्याय दिलेले असतात, पण असा गोंधळ करायचा नाही कारण अनुक्रमे हा शब्द खूप महत्वाचा आहे. अनुक्रमे म्हणजे पहिला र ची संख्या किती आहे ते लिहा, त्यानंतर फ ची संख्या किती आहे ते लिहा. येतंय लक्षात? तर चला ओढाळ वासरू यावरती एक प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर पुढे एक प्रश्न आहे, विशाखापट्टणम या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील? आता बघा प्रश्न नेमका काय विचारलेला आहे हे आपल्याला काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. बघा विशाखापट्टणम, विशाखापट्टणम हा एक शब्द आपल्याला दिलेला आहे आणि या विशाखापट्टणम या शब्दातील अक्षरांना कोणत्या बाजूने क्रमांक द्यायचे? उजव्या बाजूने क्रमांक द्यायचे आहेत. उजव्या बाजूने क्रमांक जर दिले तर पहिलं अक्षर आहे म, दुसरा आहे न, तिसरा आहे ट, चौथा आहे प, पाचवा आहे खा, सहावा आहे शा आणि सातवा आहे वी. याप्रमाणे आपण त्यांना क्रमांक दिलेले आहेत. तर यामध्ये पुढे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय विचारलेलं आहे तर कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील? यामध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत हे काळजीपूर्वक समजून घ्या. 2 ही मूळ संख्या आहे, म्हणजे न हे अक्षर मूळ संख्येच्या स्थानावर आहे. 3 ही मूळ संख्या आहे म्हणून ट हे सुद्धा अक्षर मूळ संख्येच्या स्थानावर आहे. 4 ही संयुक्त संख्या आहे. 5 ही मूळ संख्या आहे म्हणून खा ही सुद्धा मूळ संख्या 5. त्यानंतर 6 ही संयुक्त संख्या आहे आणि 7 ही सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे मूळ संख्येच्या स्थानावर असलेली अक्षरं कोणती आहेत? बी, खा, ट, न. आता ही 4च अक्षरं आहेत. वी, यामध्ये वी कुठेच नाहीये त्यामुळे पर्याय होणार नाही. वी, शा, शा तर नाहीच आहे. शा हा कोणत्या क्रमांकावर आहे बरं? 6 क्रमांकावर आहे. त्यानंतर मट्ट हे तर नाहीच आहे. विखाटन, विखाटन पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. प्रश्न या पद्धतीनेही सोडवावे लागतातच आपल्याला स्कॉलरशिपला. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक मात्र करायचा आहे, मित्रमंडळींना शेअर सुद्धा करायचा आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आहात म्हटल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही स्कॉलरशिप मिळवल्याशिवाय राहणार नाही, यात काही दुमत नाहीये. चला बघा, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झाले खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. बघा मराठी भाषेची जे काही गोडवा आहे तो या कवितेतून नक्कीच आपल्याला कळून येतो. तर यावर प्रश्न काय विचारलेला आहे? वरील ओळींमध्ये 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? म्हणजे आपल्याला शोधायचं काय आहे तर 3 अक्षरी शब्द अगोदर शोधून घेऊयात. 3 अक्षरी अगोदर म्हटलेला आहे ना, 3 अक्षरी शब्द शोधून घेऊयात. किती आहेत तर 3 अक्षरी पहिला शब्द 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, 4. पहिल्या ओळीमध्ये किती सापडले? 4 सापडले. त्यानंतर 5, 6, 7, 8, त्यानंतर 9, 10, त्यानंतर 11, 12, 13 आणि 14. काय झाले? 14 अक्षर आपल्याला
3 अक्षरी मिळालेले आहेत. किती? 14. त्यानंतर 2 अक्षरी शब्द बघा बरं. 1 2 अक्षरी शब्द सापडला. त्यानंतर दुसरा धन्य हा दुसरा शब्द सापडला. 3 4 5 6 त्यानंतर 7 बस 7 सापडलेले आहेत. 2 अक्षरी किती आहेत? 7 आहेत. 14 आणि 7 कुठे आहे उत्तर? पर्याय क्रमांक 3 14 आणि 7. या पद्धतीने आपण प्रश्न सोडवणं गरजेचे असतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा इथे काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये? केले जातो होते पाहीन राहिला पडेन वळतो झोपला जिंकली लपेन वरील शब्दांपैकी भूतकाळ. काय म्हटलेलं आहे? भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुक्रमे किती? मुलांनो हे काळजीपूर्वक लक्षात ठेवत जा. अनुक्रमे म्हणजे याच क्रमानुसार पहिले 2 अक्षरी शब्दच बघायचे, नंतरच 3 अक्षरी शब्द बघायचे आहेत. बघा पण भूतकाळी शब्द बघायचे आहेत. सगळे बघायचे का? नाही. भूतकाळी बघा. केले भूतकाळी शब्द आहे बघा. केले भूतकाळी शब्द आहे. पहिले आपण 2 अक्षरी शोधतोय. बघा जातो जातो नाही. होते बघा होते हा सुद्धा भूतकाळी शब्द आहे. संपले 2च आहेत. किती आहेत? 2. म्हणजे 2 अक्षरी किती सापडले? 2 सापडलेले आहेत. त्यानंतर 3 अक्षरी भूतकाळी शब्द बघा बरं. पाहिल हा भूतकाळी शब्द नाहीये. राहिला हा 3 अक्षरी भूतकाळी शब्द आहे. त्यानंतर पडेन नाही, वळतो नाही. झोपला हा सुद्धा भूतकाळी शब्द आहे. जिंकला जिंकली झोपला जिंकली हा सुद्धा भूतकाळी शब्द आहे. बघा बरं. झोपला त्यानंतर जिंकली भूतकाळी शब्द आहे. म्हणजेच काय? राहिला झोपला जिंकली 3 शब्द सापडलेले आहेत. 3 अक्षरी. म्हणजेच काय? 2 व 3 2 व 3 2 अक्षरी व 3 अक्षरी 2 व 3. आलं लक्षात? या पद्धतीने त्यानंतर शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामने आधार दिला. असा प्रश्न विचारलेला आहे. शिवनेरी गड चढताना थकलेल्या राजूला रामने आधार दिला. या वाक्यात 4 अक्षरी शब्दापेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत? 2022 ला हा प्रश्न विचारून झालेला आहे. बघा बरं. या वाक्यात 4 अक्षरी शब्द सुरुवातीला 4 अक्षरी शब्द शोधूयात. किती आहे? 1 त्यानंतर 2 त्यानंतर 3 त्यानंतर झाले 3च आहेत. 4 अक्षरी शब्द किती आहेत? 3च आहेत. त्यानंतर 2 अक्षरी शब्द किती आहेत? 2 अक्षरी 1 दिला 2. बघा बरं. आता प्रश्न काळजीपूर्वक बघा. या वाक्यात 4 अक्षरी शब्दापेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने जास्त अगर कमी आहेत? आपल्याला 4 अक्षरी शब्द 3 मिळालेले आहेत. 2 अक्षरी शब्द 2च मिळालेले आहेत. म्हणजे 4 अक्षरी शब्दापेक्षा 2 अक्षरी शब्द हा 1 ने कमी आहे. म्हणून 1 ने कमी हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न आहे अफरातफर. काय शब्द आहे? अफरातफर. हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल? थांबा, उलट क्रमाने लिहू नका. हे काळजीपूर्वक जरासं समजून घ्या. बघा काय म्हटलेलं आहे. अफरातफर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास, उलट क्रमाने हा शब्द लिहिला तर र फ त रा फ असा लिहायचा. उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल? बघा बरं. अ फ रा त फ र हा शब्द दिलेला आहे आणि हा शब्द उलट क्रमाने लिहायचा. म्हणजे पहिलं हे घ्यायचं आणि पुन्हा काय म्हटलेलं आहे? असा शब्द लिहायचा र फ त रा फ असा लिहायचा. अशा प्रकारे शब्द लिहून झाला की उजवीकडून 3ऱ्या स्थानावर, म्हणजे उजवीकडून 3ऱ्या स्थानावर राहील असं आपण म्हटलं. पण उलट क्रमाने न लिहिता सुद्धा आपण याला जर उलट केलं, उजवीकडूनच्या ऐवजी आहे त्या शब्दाला डावीकडून जरी समजा मोजलं तरी सुद्धा कोणतं येणार आहे अक्षर?
राच येणार आहे. आलं लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. बऱ्याच वेळेला प्रश्नांमध्ये शब्दांमध्ये आपल्याला फसवलं जातं, तिथे फसायचं निश्चितच नाही. तर तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. पुढील वाक्यात आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आणि इथे एक वाक्य दिलेलं आहे. बघा बरं, या वाक्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आकारांत म्हणजे काय. तर आकारांत म्हणजे काय बरं? आकारांत याचा अर्थ असा होतो की ज्या अक्षरांना काना लागलेला आहे ते आकारांत शब्द आहेत. बघा बरं, पुढील वाक्यात आकारांत अक्षरांची संख्या ही अकारांत अक्षरापेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे. यामध्ये आता काना लागलेले अक्षर कोणकोणते आहेत ते पहिलं बघूयात. पहिलं अक्षर आहे इथे रा, रा, त्यानंतर टा, त्यानंतर ना, या पद्धतीने. तर आपण यावरती काय करूयात, ही अक्षर सगळी मोजूनच घेऊयात. त्यापेक्षा बघा बरं, रा आकारांत आहे, टा आकारांत आहे, ना आकारांत आहे, हा ना ही आकारांत आहे, त्यानंतर त्या आकारांत आहे, हा आकारांत आहे, त्यानंतर ना हा आकारांत आहे. बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 किती आहेत? 7 आकारांत किती सापडले आपल्याला? 7 सापडले. अकारांत किती आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 किती सापडले? 13 सापडलेले आहेत. म्हणजे काय विचारला आपल्याला? तर अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा आकारांत कितीने जास्त अगर कमी आहेत? आकारांत जास्त आहेत की अकारांत जास्त आहेत? तर आपल्याला 13 वजा 7 6 ने काय आहेत? कमी आहेत. 6 ने काय आहेत? कमी आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू या शब्दसमूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत? 2019 ला विचारलेला प्रश्न आहे हा. बघा बरं, मित्र, त्र हे काय जोडाक्षर आहे, त्यामुळे जोडाक्षरयुक्त शब्द कोणते आहेत? मित्र. संघ हे जोडाक्षरयुक्त नाही, म्हणजे कारागृह, कारागृह. बघा, गर्दी, त्यानंतर प्रदूषण, वस्तू किती आहेत? 4 आहेत. किती आहेत? 4 जोडाक्षरयुक्त शब्द 4 आहेत. देन बघा बरं, संघ आणि कारागृह हे जोडाक्षरयुक्त नसलेले शब्द आहेत. संघ, गृह हे जोडाक्षर नाही. आला लक्षात? बघा, 4 आणि 2 म्हणजेच काय आहे बरं? जोडाक्षरयुक्त 4 आहेत आणि जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत? बघा, शब्दसमूहामध्ये जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द 2 ने काय आहेत? कमी आहेत. 2 ने कमी आहेत. आला लक्षात? जोडाक्षरयुक्त 4 आहेत, जोडाक्षरयुक्त नसलेले 2च आहेत, 2 ने कमी आहेत. त्यानंतर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चितच कमेंटमध्ये सांगून ठेवा. लाईक केलं नसेल शेवटच्या टप्प्यामध्ये लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही केके टॉप एज्युकेशन्स घेऊन येणार आहोत. तर आजच्या पुरता आपण इथे थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, धन्यवाद.